तर नमस्कार, मी गेली होती बड्डेसाठी. तर आम्ही पोहोचलो तेव्हा हॉलवरती कोणी जास्त आलेलं नव्हतं. कारण हॉलपासून त्यांचं गाव खूप जास्त लांब आहे, त्यामुळं जरा यायला ट्रॅफिक वगैरे लागलं म्हणून लेट झाले सर्वजण. तर आम्ही जेव्हा गेलो होतो 7:30-8 वाजता, तर तेव्हा फक्त 4-5 जणच आलेली होती. नंतर त्यांची 10-15 मिनिटांनी सर्वजण यायला लागले आणि हा मिकी माऊस एवढा छान होता ना, मुलं खूप खुश झाली. मग त्यांचे गेम वगैरे घेतले, छान छान त्यांचा डान्स वगैरे घेतला. त्या अँकर मॅम खूप सुंदर होत्या, त्यांनी खूप ॲक्टिव्हिटी करून घेतल्या मुलांकडनं आणि ड्रॉइंग वगैरे काढून घेतलं मुलांकडनं. खूप छान डान्स वगैरे करायला लावला. खूप एन्जॉय केलं मुलांनी, कारण ती छोटी सानवीचा बड्डे होता ना, 5 वर्षाची झाली ती आणि खूप सुंदर होती, क्यूट होती दिसायला. आणि इथं मग ड्रॉइंग ची स्पर्धा चालू होती त्यांची. सर्वजण छान ड्रॉइंग करतोय बघा, आणि मी त्याला सांगत होते कसं करायचं वगैरे. त्याला बॉटल वगैरे खोलता येत नाही ना, ते सांगत होते. मग त्यांनी छान ड्रॉइंग वगैरे केलं आणि मग छान बड्डे गर्लची एंट्री वगैरे झाली. बघा किती मुलं छान ड्रॉइंग करतात ते. बड्डे गर्लची एंट्री झाली, छानसा बड्डे सेलिब्रेशन झाला. मग आम्ही नंतर जेवणाकडे गेलो. जेवणाला खूप जास्त लेट झालं होतं. मग नंतर मी थोडंसं सूप घेतलं आणि फक्त एक चपाती आणि थोडीशी भाजी खाल्ली. सर्वांनी त्यांनी केक वगैरे सगळं एन्जॉय केलं. सर्वांनी तर आजारीच होतं. सर्वांनी फक्त सूप खाल्लं, सूप पिलं आणि ते नूडल्स असतात ना, ड्राय नूडल्स, ते खाल्ले. आणि मग फायनली आम्ही 11:30ला घरी यायला निघालो, कारण खूप जास्त लेट झालं होतं. मग पाऊस वगैरे तर नव्हता, तेवढं एक छान होतं. मग घरी पोचलं, कारण घरापासून जास्त काही लांब नव्हतं, 10-15 मिनटाच्याच अंतरावर हा हॉल होता. आणि फायनली आम्ही घरी पोचायला आम्हाला 11:30 पावणे 12 झाले, कारण सर्वांनीला दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये पण जायचं होतं. झोपायला मला 12:30 वाजले. असा होता हेक्टिक माझा दिवस आणि खूप सुंदर गेला तसा. चलो बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.